नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज आपण बघूया साबुदाणा बटाट्याची कुरडई. सर्वात सोप्या पद्धतीने अगदी चौपट फुलणारी कुरडई आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागते आणि त्यापासूनच आपण चिवडा सुद्धा बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघूया. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे, भाजून वगैरे अजिबात घ्यायचा नाही. तर साबुदाणा आपल्याला सर्वात आधी तो दळून घ्यायचा आहे. साबुदाणा आपल्याला न भिजवता आपण दळणार आहोत आणि त्यापासून आपण ह्या कुरडया बनवणार आहोत. तर ही खूप सोपी पद्धत आहे. तर बरेच लोक काय करतात, साबुदाणा भिजून आणि नंतर तो पुरणाच्या चाळणीने गाळतात, पण तो करायला खूप अवघड जातो. तर त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला लवकरच टाकणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला साबुदाणे एकदम बारीक दळून घ्यायचे आहे. याला आपल्याला चाळणीने वगैरे चाळायची सुद्धा गरज नाही, मिक्सरमध्येच तुम्ही एकदाच दळू शकता. अगदी पावडर थोडेसे बारीक कण राहिले तरी चालतात, पण जितकं शक्य होईल तितकं बारीक दळून घ्या. तर बघा, ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता ना, तर त्याच वाटीने आपल्याला आता पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर पाणी हे हळूहळू टाकायचं, एकदम टाकायचं नाही. तर बऱ्याच काही साबुदाण्यांना पाणी कमी लागतं, काही साबुदाण्यांना जास्त लागतं. तर इथे मला एकूण 3 वाट्या पाणी लागलेलं आहे तर हे भिजवण्यासाठी. आणि इथे मी किंचित असा कोमट पाण्याचा वापर केलेला आहे, एकदम कडकडीत नाही पण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. तर त्याने काय होतं की साबुदाणा कच्चा राहत नाही आणि त्याच्या कुरड्या पण छान फुलतात. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही कोमट पाण्यात हे पीठ भिजवून घ्या. तर बघा, थोडं थोडं पाणी करून टाकायचं, म्हणजे आपल्याला अंदाज सुद्धा येतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ हवं आहे. आता हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं आहे. म्हणजे आपण बटाटे उकडून थंड करून सोलेपर्यंत भिजत ठेवलं तरी चालेल. आणि त्यानंतर आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहे. तर बघा, इथे मी 2 किलो बटाटे घेतले आहे. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे घेतलेले आहे. तर बटाटे तुम्ही कुठलेही घेऊ शकता. तर ते बटाटे आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून बटाटे बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर बटाटे आपल्याला भरपूर जास्त शिजवायचे आहे, म्हणजे खूप असे कच्चे राहिले नाही पाहिजे. पण माझे 2 शिट्ट्यांमध्ये शिजल्या गेले. आता तुमचे बटाटे कसे आहे त्याप्रमाणे तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो. तर बघा, असे उकळल्या गेले पाहिजे, म्हणजे भरपूर असे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहे. कच्चे राहिले नाही पाहिजे, मऊ झाले पाहिजे एकदम. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बटाट्याप्रमाणे तुम्ही बटाटा उकडून घ्या. तर आता इथे आपल्याला याची सर्वात आधी आता हे सालं काढून घ्यायचे आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ह्या कुरड्या कशा बनवल्या आहेत ते कळेल. बराच वेळा काय होतं की बरेच लोक व्हिडिओ स्किप करून पुढे ढकलत बघतात ना, तर त्याच्यामुळे तुमची रेसिपीसुद्धा बिघडू शकते. तर बघा, आता इथे बरेच लोक असे चाळणीने बटाटे हे स्मॅश करून घेतात, पण ही चुकीची पद्धत. आता याच्यात तुम्हाला कुठली चुकीची पद्धत आणि कुठली बरोबर पद्धत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बरेच लोक हे दाखवत नाही, बरेच लोक असं चाळणीने दाखवतात, पण ही योग्य पद्धत नाही. कारण बटाटा हा चिकट असतो ना, तर तो चाळणीने जास्त लवकर किसल्या जात नाही. किसल्या जातो पण खूप वेळ लागतो आणि मेहनतसुद्धा खूप लागते. तर कमी मेहनतीत तुम्हाला जर करायचं असेल ना, तर अशी बघा, इथे आपल्याकडे ही आलं किसायची किंवा चीज किसायची बारीक एकदम किसणी असते ना, किंवा तुमच्याकडे दुसरी बारीक किसणी असेल ना, तर त्याने सुद्धा तुम्ही असा बटाटा किसून घ्या, एकदम बारीक होतो. आता इथे आपला सर्व बटाटा किसून झालेला आहे आणि जे भिजवलेले साबुदाण्याचं पीठ आहे ना, ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हाताने चमच्याने थोडंसं असं मोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे काही मसाले टाकणार आहे. तर इथे मी उपवासाचं लाल तिखट टाकलेलं आहे. तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा दळून टाकू शकता. जे तुम्हाला उपवासाला चालत असेल ना तेच टाका. इथे जिरा पावडर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ. तर जे तुम्हाला उपवासाला चालत नसेल ना, तर ते स्किप केलं तरी चालेल. नुसतं मीठ टाकून जरी ह्या कुरड्या केल्या ना तरीही चांगल्या होतात, पण थोड्याशा तिखट केल्यानं चवीला अजूनच छान लागतात. यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, हिरव्या मिरच्या दळून टाकू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे आता हे पीठ आहे ना, हाताने चांगलं मऊ असं मळून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे हे पीठ आपलं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता
असं एकजीव करायला 10 ते 15 मिनटं लागतात, पण पीठ खूप छान अशा पद्धतीने जर तुम्ही ही पद्धत वापरली ना कुरडई करायची, तर कुरडया खूप छान होतात आणि बिलकुल काळ्या सुद्धा पडत नाही। तर अशा प्रकारे आता आपल्याला हे एक शेव काढायचा साचा आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या कुरडया काढून घ्यायचा आहे। तर जेवढे ती जाड असते ना चाळणी ती लावून घ्यायची आहे। आता यामध्ये फुल आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि साचा बंद करून आपल्याला कुरडया काढायच्या आहे। तर बघा इथे मी एक प्लॅस्टिकचा पेपर अंथरलेला आहे, त्यावर आपल्याला ह्या कुरडया काढून घ्यायच्या आहे। कुरडया तुम्ही घरात सुद्धा बनवू शकता, तर इतक्या पटकन ह्या सुकतात, कारण जो कोमट पाण्याचा जो साबुदाण्यामध्ये वापर केलेला आहे ना, तर त्यामुळे ह्या तुम्ही घरातही सुकवू शकता। फक्त एक वेळामध्येच आपल्याला ही कुरडई करायची आहे। तर या 2 किलो बटाटे आणि 1 वाटी साबुदाण्यामध्ये माझ्या जवळपास 100 कुरडया झालेल्या आहे। आता कुरडया तुमच्या छोट्या मोठ्या असतील ना, त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या कुरडया होतील। तुम्ही किती छोटी मोठी करताना तेवढा तुमच्या कुरडया तयार होतील। तर एवढ्या ह्या पद्धतीने मी ज्या केल्या ना, तर माझ्या 100 कुरडया याच्यात तयार झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कुरडया आपल्या दिसत आहे। तर याला आता तुम्ही घरातच एक दिवस वाळवा आणि दुसऱ्या दिवशी बाहेर उन्हात एक दिवस वाळवू शकता। जर तुमच्याकडे बाहेर वाळवायला सोय नसेल ना, तर तुम्ही या कुरडया घरात सुद्धा बनवू शकता। तर ह्या मी आधी घरातच बनवल्या आणि दुसऱ्या दिवशी एक कडकडीत उन्हामध्ये काढल्यानंतर परातीमध्ये किंवा कुठल्याही प्लेटमध्ये ठेवून तुम्ही ह्या वाळवू शकता। तर बघा अशा प्रकारे आपल्या ह्या कुरडया तयार झालेल्या आहे आणि तुम्ही इथे कलर सुद्धा बघू शकता, खूप सुंदर असा बटाट्याचा आणि साबुदाण्याचा कलर आलेला आहे। तर बटाटे हे उकडल्यानंतर थोडेसे पिवळट होतात, त्यामुळे थोडासा याचा पिवळट असा कलर आलेला आहे। वाळल्यानंतर त्याला असा पिवळा कलर येतो। जेव्हा कच्च्या असतात ना, तेव्हा थोड्याशा व्हाईट दिसतात। आता हे आपण तळून बघूया। तर जी कुरडई आपली असते ना, त्याच्या चौपट ही कुरडई फुलते नॉर्मल कुरडईपेक्षा। तेल कडकडीत तापून घ्यायचं, तापला आहे की नाही बघण्यासाठी थोडीशी कुरडईचा तुकडा टाकून बघायचा। तर इथे तेल चांगलं तापलेलं आहे। आता कुरडई टाकून बघू। तर बघा आपली कुरडई केवढी होती आणि केवढी झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता। म्हणजेच जे आपण कोमट पाणी साबुदाण्यात वापरलेलं आहे त्यामुळेच ही कुरडई अशी फुगते। बरेच लोक कच्चं पीठ टाकतात, त्यामुळेच कुरडई इतकी छान फुगत नाही। तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर अशा प्रकारे आता ह्या सर्व कुरडया मी तळून घेतलेल्या आहे आणि यापासूनच मी चिवडा सुद्धा बनवलेला आहे। मी बटाट्याचा चिवडा बनवला होता ना, तर त्याच्यामध्येच हा चिवडा मी बनवून घेतलेला आहे। तर बघा तुम्हाला दाखवते कुरडई किती लहान, आपली जी कच्ची कुरडई आहे ती केवढी आहे आणि जी तळलेली कुरडई आहे याच्यातलं अंतर तुम्ही बघू शकता हातात घेऊन। तर चौपट आपली ही तळलेली कुरडई तुम्हाला दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या उपवासाच्या कुरडया वर्षभरासाठी बनवून ठेवू शकता। तर अशा पद्धतीने मी ह्या कुरडया बनवलेल्या आहे। तर तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा। तर अशा प्रकारे आता ह्या कुरडईचा आपण चिवडा बनवून बघू। तर ह्या चुरून घ्यायच्या आहे आपल्याला हाताने अशा पद्धतीने। त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला याचा चिवडा बनवायचा आहे। तर यामध्ये काय काय साहित्य टाकलेले आहे, तर ते मी किसाचा चिवडा बनवला होता ना, तर त्याच्यामध्येच हा कुरडईचे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि त्याचाच हा चिवडा बनवलेला आहे। तुम्हाला सेपरेट व्हिडिओ त्याचा बघायचा असेल ना, तर तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता। तर बघा जो बटाट्याचा चिवडा बनवला होता ना, त्यामध्येच हे कुरडयाचे तुकडे टाकून घेतलेले आहे। तर खूप अप्रतिम झाला होता चिवडा। तर एक घमेलभर चिवडा माझा एकच दिवसात संपला, इतका सुंदर असा चिवडा झाला होता। तर असा चिवडा तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।